ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. ओम नमो श्री सद्गुरुनाथा. तू परमप्राप्तीचा दाता, कृपा सिंधूजी समर्था, अनंता अपारा. आणिक कवणा नमस्कारू, कवणाचे मी स्तवन करू. जय जयाजी सद्गुरु, अगाध महिमा. तू कृपा सिंधू जरी वरद होसी, तरी अज्ञान जीवाचे फेडिसी. मग लोपले प्रगटविसी शिवत्व सिद्ध. म्हणून मी विनवी शरणागत, तुझ्याने ज्ञान सूर्य हृदयी उदित. तरी अविद्यात मक्षणात फिटेल स्वामी. यावरी श्री गुरु झाले प्रसन्न, करविती परमार्थाचे कथन. बोलेन सकळ शास्त्रांचे मथन, निर्वाणतेची संकल्प विकल्पात्मक मते. नाना दर्शने कष्टते, जव महावाक्य विवरण चित्ते. अनुभविले नाही जपतप अनुष्ठाने, आणिक नाना परीची साधने. मोक्ष न पावती आत्मज्ञाने वाचोनिया. जोवरी तो एक मी एक, हा न तुटेची कलंक. जवन प्रकाशे सम्यक, तव परम प्राप्ती न घडे. स्थूळ सूक्ष्म कारण, चौथा देह महाकारण. जागृती स्वप्न सुषुप्ती जाण, तुरिया चौथी. या इतुकियांचा द्रष्टा, जो ज्ञान घन तया प्रगटा. शुद्ध बोध जो प्रतिष्ठिता, जीवत्व निरसे. दोही नयनी एक दृष्टी, दोही श्रवणी एक नाद उठी. दोही अधरपुटी एक शब्द, तैसे तत्वं पदींचे एक विवरण. करिता जीव ईश्वराचे निरशन, शुद्ध लाधे तया कवण द्वैतकल्पी. ऐसेनि महावाक्य विवरणे, त्वं पद तत्पद शोधणे. असिपदी पावणे ऐक्य सिद्धी. आता अद्वैत पाहणे, दुसरे करूनिया जाणणे. पुनरपि मुरवणे ठाईच्या ठाई. उफराटे दृष्टीचे पाहणे, जे द्रष्ट्या माझी दृष्टी मुरवणे. पाहतया मुळासी जाणणे, स्वस्वरूपासी. तेथून बरते पाहता, नाही पाहणे सर्वथा. दुमदुमीत अखंडिता माझी पडे. जेथे नाही माया अविद्या, जे अपरिमित स्वसंवेद्या. ते सांगे ब्रह्मविद्या सावधान परिसे. आधी आत्मया ते जाणावे, मग तया ते साधावे. येरवी नुसते अनुभवावे, काय धरूनिया. ज्या युक्ती स्वरूप एक, जाणणे ते बुद्धी ऐक. मी आहे हे तव निष्टंक, जाणसी तू. ऐसे तव जाणसी, परी मी कोण हे नेणसी. तरी का आप आपणासी पुझेसी ना. तू देह की देहाचा जाण, देह तुझ जाणे की तुझ याचे ज्ञान. पाहता द्रष्टा तू आपण, देह तुझ दृश्य. देह सबाह्य अभ्यंतरी, तू जाणशी गा विचारी. देह अलंकाराचे परी, मिरविशी तू. लेवो निखोळ पंचभूतांची, भूती मिरविशी तूची. जाणीव असे याची तुझची की. ऐसे आपणिया जाण, निरसी हा दृश्य गुण. जे देह मी म्हणसी आपण, ते सांडी भ्रांती. देहाची अवयवा समजता, तूची एक जाणता. तो तुझा तू आईता, विचारून पाही. परी हे तुझ नेणे, तूचे अससी जाणपणे. तो तू आत्मा आपणे, नव्हेसी नर नारी. अंतःकरण मनबुद्धी चित्त अहंकार या पाचा भेदी. पुरसी जाणसी तू या आदी, ठाईचाची उभा. वृत्तीचे स्फुरण झाले, तया मागुनी जाणणे उठिले. हे म्हणून ये पहिले, आयतेच असे.
अंतःकरण वृत्तीचे स्फुरण ते संकल्प विकल्पात्मक मन तेचे निश्चयात्मक म्हणून बुद्धी म्हणिजे. निश्चयात्मक जो अर्थू तेथे अनुसंधानात्मक हेतू ते चित्त हे जाणतू प्रवृत्ती तो अहंकारू. ऐशी अंतःकरण पंचक स्फुरती तू जाणशी स्वयंज्योती या लागी स्वसंवेद्य मूर्ती आत्मा तुची. यात तुझी एक जाणीव नाही तरी हे इत्यादिकन स्फुरे काही. या लागी चिदाभासे आभास पाही भासविला जयाचे निप्रकाशे अंतःकरण प्रकाशे जो निज तेजे स्फुरतसे तो जाण तुची. तेची जाणीव धरून उल्हासे तरी नसते दृश्य भासे ते जाणीव जै निरसे तै आत्मा लाभे. जे जे भासे जाणविये ते ते जरी निरसून जाये तरी जाणीवची आहे तेची पाहे ती येणे. ते जाणीव आत्मयाची प्रभा तो स्वयंभूतीसी उभा दीपू आपुलिये शोभा स्वये आपण जैसा. दृश्य मृगजळ आभासन ते करोनिया निरसन तू जाण पाकवण आपण ऐसा. तुची आपणा नेणशी ऐसे तुची आपणा जाणशी तरी नेणिवे का गुंतसी नाथिलाची. तू आत्मा स्वयंप्रकाश तेथे नेणीवही मिथ्या भ्रमभास तो निरसता तू अविनाश शुद्ध चैतन्य. नेणिवे पासून उगवता अभिमान होय धरिता तो प्राज्ञ हे व्यवस्था कारण देहाची. ते नेणीव जै फिटे तै स्वयंभ स्वरूप उमटे जैसे कीट जळालिया पुढे शुद्ध राहे. हा अवघा दृश्याकार भासे जाणिवे समोर तो निरसूनि तुची उर ज्ञानस्वरूप. जो आपलिया जाणिवा जाणे प्रपंचा सर्वा तया आपणा जाणावया गोवा पडे नेणिवेचा. ते नेणीव फिटे गुरुखुणा जाणे आपण आपणा बोलिजे या अनुसंधाना महाकारण ऐसे. आहे स्वयंभ आपण जाणे आपुलिया आपण खूण परब्रह्मी निर्वाण निजस्वरूप. ऐसे आपुले अनुसंधान करिता होय विज्ञान प्रपंचाचे मिथ्यापण प्रत्ययाये. म्हणून जाणिवेचे ज्ञान ते शुद्ध स्वरूप आपण सर्व निरसी परिपूर्ण निजात्मा तू. ज्ञान जेथून स्फुरावे ते आपणची स्वभावे ऐसे स्वरूप अनुभवावे जाण पैगा. जेथे जाणीव खुंटे ते तुझे स्वरूप नेटे बोटे घनानंद चढे ना वोहटे अपरिमित. जे अमर्याद अमूप ते जाणिजे आपे आप अविनाश स्वरूप अखंडित. सर्व ही निरसून जाणीव पुरले सांडून नेणीव तया ज्ञाना जाणावया भाव न स्फुरे काही. म्हणून अभाव ऐसा भासे परिशून्य म्हणावे कैसे. जे सर्वांचे जाणोनी असे शून्या समवेत. शून्याचे शून्यपण जाणीव कल्पी आपण ते स्वरूपी होय लीन शून्यासहित. ते शून्य ना जाणीव दृश्य ना नेणीव ज्ञप्ती मात्र भरीव सत्स्वरूप. जे ज्ञानाचे ही जिव्हार आस्तिक्याचे घर सुखाचे सागर घनानंद तू. जेणे स्वरूपी विलासे शुद्ध परमात्मा प्रकाशे सदा चित्त रमून समरसे कैवल्या माझी. तरी सांगितली जे परी ते स्वस्वरूपी निर्धारी मग ऐसाचे अभ्यास करी नित्य नेमेसी. पाहिजे एकांत स्थान जेथे चंचल नोहे मन सकळ वृत्ती आवरून बसावे तेथे करून विषयाची निवृत्ती. चित्तासी प्रत्यगावृत्ती धरी दृश्यमात्री विरक्ती
त्याग बुद्धी बैसोनी आसनी सावकाशे अंतरा माझी आवेशे एकवटी इंद्रिये द्वारी वसे मनोवृत्तीजे सांडोनी अभिमान स्थूळाचा भाव धरी रे अंतरीचा अभाव करूनी सर्वांचा गगन पाही स्थूळ इंद्रियांमधून युक्तीने एकवटी मन अंतराकाशी नेऊन स्थिर करी जे जे वृत्ती बाहेर धावे तेसी परतोनी आणावे येणे अभ्यासेसी स्थिरावे आपे आप नातरी जिकडे मनाची रहाटी लागावे ना तयाचे पाठी माघारी घालोनिया दृष्टी स्वस्वरूपी ठेविजे मन जो जो विषय धरी तो तो विवेके विदारी तरी ते स्थिरावे अंतरी सांडोनी कल्पना तेथे हृदयाकाशी फुरे मी पण जीवासी तेची विवेकेसी पाहिजे जव तव ते निरालंबी स्फुरे पुनरपि तेथे चिमुरे तरी जीव दशा बारे नास्तिक्य पावे नदी उगमी स्थिरावे तरी सिंधू पण कान पावे तैसे जीवाचे ब्रह्मकान व्हावे या स्थिती राहता म्हणून परतावे अभ्यंतरी अभ्यास करावा ऐशापरी मग कल्पना अंतरी समरसोने जाय सोडून स्थूळ गती ऐसी राहे अंतरस्थिती तोवरी अभ्यास निगुती करावाची लागे तेथे जे जे दृश्य स्फुरे ते ते सोडून होईजे माघारे ज्ञानस्वरूपे निर्धारे आपण होईजे देखणेच देखण्यावरी परतो निराहे जरी तरी दृश्याकार उरी कैसे निराहे साकारादी आघवे शून्य होय स्वभावे तेथे आपण या भावे आत्मस्वरूप जै वाढलिया प्रलय नीर नुरे एकही आकार अंतःकरणादी व्यवहार तैसा होय जैसे कूर्मे आक्रोशन केले करचरण शिर अंतरी नेले मग आपण या आपण उरले अखंडित जाणीव याची परी प्रवेशता अंतरी तेथे एकलाच दिसे उरी आपणची आपण एकलाची एकला दुजा नाही कोणी देखिला ज्ञान मात्र संचला आत्मस्वरूप स्फूर्ती स्फुरे जेथुनी ते पहिलेची असे अस्फूर्तीपणी मज देखता उमटोनी मावळे स्फूर्ती ऐसे पाचा भेदी अंतःकरण हे हिमीची स्फुरे जाण ते चांडिता काय मजविण वेगळे पडे जळे तरंगु कै सांडावा आकाशे वायू कै दबडावा ते माझिया स्फूर्ती भावा कैसे निदबडिजे तरंगु जळी विरे वायू गगनी मुरे तैशी माझी स्फूर्ती सरे मज माझी सांडिता आपुला हातू तव आगीच असे जडितू तैशी अंतःकरण स्फूर्ती तू कैशी सांडी सांडिसी सांडिता आपुला हातू तव आगीच असे जडितू तैशी अंतःकरण स्फूर्ती तू कैशी सांडी सांडिसी सांडू पाहशी तव ते स्फूर्ती करू पाहशी तव ते वृत्ती विचारू पाहशी तव ते मती बुद्धी चिते चिंतू पाहशी तव ते चित्त मी म्हणता अहंकार होत उगाची असता स्वस्थता स्फुरे म्हणून हे असताचे सारे हे सर्व असे बारे ते ज्ञान सतत अहंकारे केवी उठिजे नेणिवेच्या निरासे कारण शरीर नासे जाणीवही समरसे महाकारणी या लागी जाणीवना नेणीव भावना अभाव तेच ते स्वयमेव स्वस्वरूप तो जाणीवा नेणीवा नातुळे दोन्ही भावा आधीच असे तो जाणावा स्वरूपानंद काहीच न स्फुरता आधी जे स्वस्थ असे अनादी जे ज्ञानाचे आदी ज्ञान मात्र जे निष्कळंक ज्ञान घनानंद
आपणची आपण स्वतःसिद्ध निजस्वरूप विशुद्ध स्वसंवेद्य दृश्य द्रष्टा दर्शन हरपे तेथे उर्जे स्वस्वरूपे अखंडित आप आपे निरामय ते आपणची आपण अविनाश परिपूर्ण ऐसे ओळखणे परिपूर्ण स्वस्वरूपी ऐसे हे अभ्यासणे अंतरीच्या अंतरी जाणणे निश्चळ स्वरूपी स्थिरावणे की जे मनाचे स्वस्वरूप जाणिजे मग आलिंगो निराहिजे सर्वेची चंचल लवन कीजे कल्पना व्यापारो ऐसे करिता मन विरमे विषय व्यापारू शमे मग चित्तरमे काही स्वरूपी विसरे प्रकाशे स्वरूप हारपे सापडे आपे आप ऐसा करिता साक्षेप मनस्थिरावे दिवांत भोगी स्वस्वरूप डुल्लत आनंदे आपे आप मग तया सुखाचे माप कवण करी चित्त चैतन्यी हारपे उरिजे ज्ञप्ती स्वरूपे अखंडित आप आपे ब्रह्मानंदी अहंता स्वरूपी गळे विषय तृष्णा मावळे इंद्रियांचे लळे क्रिये वीण पुरती निरसताची नेणीव स्वरूपी समरसे जाणीव मग एक छत्री राणीव योगी आसी सदा स्वानंदाचे सोहळे विषय जाती वितळे स्वरूप सुखाचे निमेळे इंद्रिये तृप्त ऐसी पावोन योग खूण स्वानंद भोगितो परिपूर्ण तया योगिया न लगे क्षीण संसाराचा संकल्प आणि विकल्प दोन्ही न दिसती अल्प आत्मसुख पावले अमूप म्हणून या सदा विवेकी चित्तवृत्ती पडो न देती विस्मृती सावधान अति प्रीती आत्मस्वरूपी नित्य करावा ऐसा नेम पडो न द्यावा संसार भ्रम धरावा स्वरूपाचा काम साधन पंथे हे नित्य श्रवण करावे मनन निधिध्यासे अनुभवावे आळस करून न दवडावे आयुष्य वृथा ये विषयी जो आळसी तया परमप्राप्तीन होय कल्पांतेसी तो सद्गुरूचा उपदेशी म्हणोची नये तत्वता स्वरूपी भेद नाही परी ते ध्यानैक गम्य पाही मग अनुभवे सुखिया होई तरी भवभय नसे म्हणे मुकुंदराज योगिया ह्या बुद्धी जो अनुभविया तो पाहे परतोनिया आपुले स्वरूप इति श्री मुकुंदराज विरचितम स्वामी माधवानंद संपादितम परमामृत ग्रंथसार स्तोत्रम संपूर्णम हरये नमः हरये नमः हरये नमः श्री कृष्णार्पणमस्तु।